तर तुमच्या आमदारांनी जो दावा केलेला आहे 3,500 कोटी रुपये निधी आणला आणि तो खर्च केला, तर खर्च खरंच केलाय का? तुम्हाला काय दिसतं? पण 3,500 कोटीमध्ये जर आपण एखादं शहर जरी बसवतो म्हणून एखादं छान एखादं वस्तीचं 50,000 वस्तीचं तर एक सुंदर चांगलं असं शहर या ठिकाणी बसू शकते. 3,500 कोटीचा आलेख हा सुरुवात कोणी केली आधी विचार करा की उद्धव साहेबांच्या काळातला निधी आहे तोच वर्ग इकडे येणं केला आणि वर्ग जरी केला असेल तर त्याच्या अर्धवट कामाचा आलेख वाचता वाचता आमचे नांदेडकर थकून गेले. बरं. नुसतं आलेख आहे, इथं गेले तिथं गेले. मग तसं असतं तर आमचा मुख्य रस्ता तसाच अर्धवट आहे. मग डेनेलन आमच्या प्रभागामध्ये काऊन डबल खोलल्या गेले, काऊन परत परत त्याच्यामध्ये पुनर्भरण चालू आहे त्याचं. एकच टेंडर प्रत्येक वेळी. आता निवडणुकीच्या काळामध्ये आत्ता आहेत, आता तुम्ही व्हिडिओ चित्रीकरण करून बघता बऱ्याच आमच्या प्रभागातल्या नगरांमध्ये परत तेच रोड खोदलेला आहे, परत ड्रेनेज लाईन खोदलेली आहे. आज सकाळी मी बोधिसत्व नगर, अजून कुठलं नगर, साईप्रसाद नगर, तथागत नगर मी सकाळीच गेलो होतो. तिथल्याच लोक म्हणतात काल परवाच जी ड्रेनेज लाईन झाली परत खोदून परत त्यांना दुरुस्तीचं टेंडर काढले. म्हणजे कशामुळं? मग 3,500 कोटी खर्च आहे तर मग परत करायची गरज पडली नाही ना. पण आपल्याला या ठिकाणी जर इथे 27,000 या ठिकाणी मतदार आहे, पण या ठिकाणी एकही त्यांना कार्यकर्ता शिवसेनेचा त्यांच्याकडे नाही का की जो असं निवडणूक लढू शकतो का? त्यांना अगोदर त्यांनी सांगितलं की स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी उमेदवार देतो म्हणून त्यांना 4 वर्ष पळवलं आणि ऐन वेळेवर त्या ठिकाणी आपल्या मुलाला त्या ठिकाणी उभं करण्याचं काम या ठिकाणी केलं. त्यामुळे लोकांना पण जनता पण या ठिकाणी खूप यांना वैतागून गेलेली आहे की फक्त लबाड बोलायचं, आश्वासन घ्यायचं, पाया पडायच्या आणि फक्त बाकी लोकांना काही कामं करायची नाही. त्यामुळे प्रभाग 1 मध्ये निश्चितच मशाल या ठिकाणी 4 उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील यात काही शंका नाही.